श्री शिवाजी महाराज, शाहू आंबेडकर, फुले यांना स्मरून आज मी माननीय दिनकर अण्णा पाटील यासनासाठी मी कसमा पट्टाना से खानदेशना से म्हणून कधीही दिनकर अण्णा हा आमना जवळजवळ 32 वर्षापासून संबंध शेत. दिनकर अण्णा कधी जातीवाद काय नाही. 18 पगड जाती 12 बलुतेदार सर्व त्यासना मित्र शेत. त्यासनी कधीही भेदभाव काय नाही, प्रांत भेदभाव काय नाही. आणि अण्णाले कधीही बोलाय, कधीही फोन कया तरी अण्णा जागृत राहतस. तरी यावेळेस अण्णा दिलदार माणूस, कधी कोणाला शत्रू न मानणारा माणूस, रात्री बेरात्री. आणि अण्णाचे संस्कार म्हणजे अमोल म्हणून एक मुलगा आहे आणि अमोल सारखा मुलगा देखील त्यांना एकच व्यसन आहे. अण्णा त्यासले एकच व्यसनचे, कुठलं व्यसन नाही. लोकसले दारूनं व्यसन राही, दिवसभर गटारीमा लोटतीत. फक्त अण्णाला एकच व्यसन छे, सकाळी बाप बेटाने उठानं आणि आपली जनसेवा करानी. दुसरं काहीच व्यसन नाही अण्णाले. कुठलं कोणातरी सहकार्य करानं, मंदिरं बांधाले पैसा देवानं, सर्व कुठली सेवा काही अण्णा कधीही मागे पाहत नाहीत. दीनदयाळूना, कष्ट करीसना, कामगार असना नेता म्हणजे अण्णाशे. तर अण्णा, आम्ही आतापर्यंत तुमनं फार ऐक, तुम्ही 2 वेळा आमले सांग कमळले मतदान द्या, पण यावेळेस तुम्हाला ऐकणार नाहीत. आम्ही इंजिनलेच मतदान करसूत. 1 नंबर माणूस, 1 नंबर बटन एवढं आम्ही दाबसूत. तुम्ही कितीही सांग तरी आम्ही कसाले मतदान करा ना, इंजिन. किती नंबर? 1 नंबर. अण्णा, आम्ही आता ऐकणार नाही, आम्ही इंजिनलाच मतदान करू. तरी एवढा वेळेस तुमले हात जोडीन, पाय जोडीन, मतदार बंधूसले म्हणी विनंती शे, आपण सर्व मिळी अण्णाले पुढे काढा. एवढा वेळेस आमदार करा, आमदार करा. आमदार झाल्यानंतर अण्णा आपुले माहीतच्या अण्णानं काय काम शे आपण समोर पाहतस. अण्णा फार कर्तबगार माणूस आहे. तरी अण्णाले न विसरता 20 तारीखले सकाळी लवकरात लवकर जायसन. सर्व नातं गोतं मित्र परिवार घेसन. आपण बूथवर जा आणि इंजिनले मतदान करा. 1 नंबरले ठसा मारा. एवढीच मी मायबाप तुम्ही विनंती करस. आणि एवढा वेळेस अण्णाले आपण विधानसभावर पाठवा. एवढं बोलून सण मी मनोगत व्यक्त संपवतो. माननीय विठ्ठलजी आहेरे यांनी आपलं सुंदर भाषणातनं अण्णांनी केलेली कामं आणि अण्णांना निवडून द्यायचं हा अतिशय महत्त्वाचा संदेश आपल्या सगळ्यासमोर सांगितला आहे. आता पुढील भाषणासाठी मी बोलवतोय माननीय राजू पाटील, खानदेश मराठा मंडळ यांना. त्यापूर्वी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जे प्रवेश करतायत, हो, आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जे प्रवेश करतायत त्या सगळ्या मान्यवरांना मी मंचाच्या उजव्या हाताला इकडे बोलवतोय. मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष माननीय धनंजय खांडगे साहेब, आज अनेक पक्ष संघटनेचे पदाधिकारी आज आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते प्रवेश करत आहे. त्यामध्ये धनंजय खांडगीर, मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष, आमचे उत्तर भारतीय बंधू अरविंद शर्मा, शेषकुमार प्रजापती, रितेश शर्मा, अमित विश्वकर्मा, अनुप यादव यांच्या नेतृत्वाखाली शेकडो उत्तर भारतीय बांधव प्रवेश करत आहे. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित भारतीय सुरक्षा रक्षक कामगार सेना नाशिकचे अध्यक्ष तसेच राष्ट्रीय मराठा महासंघ नाशिक जिल्हा अध्यक्ष माननीय सचिन भाऊ राऊत यांनी सुद्धा स्टेजच्या उजव्या बाजूला थांबायचं आहे. एकनाथ शिंदे गटाच्या
सातपूर महिला विभाग अध्यक्ष मान्य कल्पनाताई जगताप, उपविभाग अध्यक्ष अनिताताई उगले यांनी सुद्धा मंचाच्या उजव्या साईडला थांबायचे. काँग्रेस सेवा दल नाशिक जिल्ह्याचे सरचिटणीस रमेश मामा शेवाळे, तसेच शिवसेना भारतीय कामगार सेना माजी प्रदेश कार्यकारी सदस्य, कॅपिटल्स कंपनीचे युनियनचे अध्यक्ष, तसेच राष्ट्रवादी युवा विभागीय अध्यक्ष हरिभाऊ चौले यांनी सुद्धा स्टेजच्या उजव्या बाजूला थांबायचे. तसेच शिवसेनेच्या माजी नगरसेविका बाबाताई पंढरीनाथ नागरे, त्यांचे पुत्र सामाजिक कार्यकर्ते मीनानाथ पंढरीनाथ नागरे यांचा कार्यकर्त्या समेत पक्षप्रवेश, त्यांनी सुद्धा स्टेजच्या उजव्या बाजूला थांबायचे. आणि साहेब आल्यानंतर सर्वांनी स्टेजवरती गर्दी करायची नाहीये. प्रमुख 4-4, 5-5 नागरिकांनी, पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचे आणि साहेबांच्या हस्ते आपला प्रवेश स्वीकारायचा आहे. धन्यवाद. धन्यवाद मामा. मी माननीय रवींद्रजी धिवरे यांना इथे मंचावरती बोलवतो. आपण 2 शब्द बोलावेत. This isn't a laptop launch. This is a you launch. जय खानदेश, जय खानदेश. छत्रपती शिवाजी महाराज की, महात्मा ज्योतिराव फुल्यांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, अण्णाभाऊ साठेंचा सर्वांना नमस्कार. माझ्या पहिले कसबा पट्ट्यातले आयरे साहेबांनी सांगितलं की आपल्याला अण्णांनाच का मतदान करायचंय, का निवडून द्यायचंय. सर्वांसले म्हणे एक विनंती शे, आपला भाऊ दिनकरांना पाटील नाशिक पश्चिम विधानसभामधून उमेदवारी करायला नाशेत आणि त्यासले आपले भरघोस मताने आमदार करांचे आणि 100% आमदार होणार ही कळायला लागल्यावरची रेष आहे. कारण छत्रपती फुले शाहू आंबेडकरांना विचारणार पूर्ण नाशिक शहरात हा एकमेव माणूस आहे. 650 मंदिरं तुटणार होतात आणि त्या अण्णानं वाचाळात. आणि मी पण त्याला गोष्टीला साक्षीश आहे. त्रिदेव कसबा पट्ट्यातलाच सर्वांना परिचित सलीम मामा शेख, दिनकरांना पाटील आणि मी, आम्ही आंदोलन 10 दिवस सभागृहात आंदोलन केले आणि पक्षाने त्यावेळी अण्णानं पद काढलं का हिंदुत्ववादी म्हणणारा पक्ष अण्णाला विरोध काय की यानं मंदिरं वाचाळात. मग काय चुकी काय का तुम्ही सांगा. आणि त्या दिनकर अण्णाले आज म्हणा माय बापस मी तुम्हाला एकच विनंती करणार शे, मी स्वतः कसबा पट्ट्यातला शे. जर जातीवाद असता, प्रांतवाद असता तर दिनकर अण्णाने मला नगरसेवक काय असतं का. मी सभापती जाऊ आणि काही सांगत असतील. मी कसबा पट्ट्यातला शे. 2 वेळेस निवडी दिलं. 11,500 मतदान फक्त शिवाजीनगर, सरमीनगर, अशोकनगरहून पडेल शे. 2दा ताई आमदार होई ग्यात आणि नगरसेवक ज्या काम करतात ग्रीन जिम, व्यायामशाळा या त्या आमदारसारखाच काम असत. आमदारनं काम काय रास, कोणती पद्धत रास ही तुमच्या सराले ठाऊक शे. म्हणून आम्ही ज्याले लोकनेता म्हणतस असा लोकनेता छत्रपती फुले शाहू आंबेडकरांचा वारसा घेऊन चालणारा माणूस हा फक्त दिनकर अण्णा पाटीलचे. कारण सातपूरमा ठिकठिकाणी मंदिरं आणि अण्णांना असं रास जटे फोन ना तटे जास. स्वतः परिवाराची कधी काळजी करत नाही. त्याला त्यागमूर्ती म्हणतस आणि तो दिनकर अण्णा पाटीलचे. म्हणून
हा प्रांतवाद काय नाही. मी तुमना गावना शे, अमुक तुमना गावना शे, तू मना तालुक्यातला शे, हे सर्व येड्यात काढाने काम शे. आणि स्वतः जो उमेदवार आहे तो काय कसमा पट्टातला नाही शे, पण तो येड्यात काढाने काम आहे. आणि सर्व तुम्ही आम्ही मतदान करीस त्याला निवड देतच. याले कारण आपल्याला जर सर्व जाती धर्माला एकत्र आणि शांतता पाहिजे असेल तर एकमेव नेता दिनकर अण्णा पाटील शे. त्याची निशाणी 1 नंबरले रेल्वे इंजिन आहे. आणि कुठल्याच बुलतापाली बळी पडू नका असा डॅशिंग नेता, म्हणजे सर्व जाती धर्माले बरोबर घी जाणारा नेता दिनकर अण्णा पाटील यासले भरघोस मताने निवडू द्या. एवढीच मी विनंती करत. धन्यवाद. जय महाराष्ट्र. माननीय प्रकाशजी पगारे सर, संकल्पित RPI पक्षप्रमुख यांना विनंती करतो की आपण 2 शब्द बोलावेत. शिव छत्रपती शिवाजी महाराज की, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, शाहू फुले आंबेडकरांचा, अण्णाभाऊ साठेंचा, संत रोहिदासांचा, महाराणा प्रतापांचा. बंधू भगिनींनो, आज नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या दरम्यान आपल्याला संबोधित करण्यासाठी आपले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख आणि अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे आलेले आहेत. त्यांचे विचार तर आपल्याला ऐकायचेच आहेत, परंतु मी साहेब येईपर्यंत आपल्याशी संवाद साधणार आहे. भारत देश हा हजारो जाती धर्माने नटलेला देश आहे. हजारो जाती धर्माची माणसं आपल्या भारत देशामध्ये राहत असताना हा देश अखंड राहावा, एकत्रित राहावा, त्यासाठी सर्वांनी एकत्रितरित्या येऊन कोणताही जातीभेद, धर्मभेद, प्रांतवाद करू नये. असं जर कोणी करत असेल तर आपण त्याला धडा शिकवला पाहिजे. आज नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाची निवडणूक 20 तारखेला संपन्न होणार आहे, मतदान होणार आहे. आणि आपण मतदान मला का करावं, मला आमदार का करावं, मला आमदार का व्हायचंय हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. बंधू भगिनींनो, मी भारतीय जनता पार्टीत 2014 साली प्रवेश केला. प्रवेश केल्यावर या सिडको सातपूर मध्ये, गोविंद नगर मध्ये
फक्त एक नगरसेवक होऊन गेलेले होते, किसनराव विधात यांची पत्नी. ओसाड गावची पाटीलकी होती भारतीय जनता पार्टी. मात्र मी 2014ला प्रवेश केल्यानंतर पोटनिवडणुकीत पहिला भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक झालो. आणि त्यानंतर आपल्याला जाणीव आहे, आज या पश्चिम मतदारसंघात 20 नगरसेवक भाजपचे होते. भारतीय जनता पार्टीने माझ्यावर किती वेळा अन्याय केला या आपल्याला जाणीव आहे. भारतीय जनता पार्टी फक्त हिंदुत्व हिंदुत्व म्हणते. हिंदुत्वाचं काम काय असतं, मला भारतीय जनता पार्टीत 11 वर्ष मी काम करत असताना समजलंच नाही हो. जो दिनकर पाटील 125 मंदिरं बांधतो, 750 मंदिरं वाचवतो, ज्या महापालिकेमध्ये 2016 मध्ये उच्च न्यायालयाने 750 मंदिरं पाडण्याचा फतवा काढला, त्यावेळेस दिनकर पाटील, गजानन शेलार, रवींद्र धिवरे आणि सलीम मामा शेख या 4 नगरसेवकांनी सभागृहामध्ये उपोषण सुरू केलं. सलीम मामाने सांगितलं, भारतीय जनता पार्टी एकीकडे हिंदुत्व सांगते, मी भारतीय जनता पार्टीचा सभागृह नेता असताना मित्रांनो माझं पत्र काढलंच, 500 पोलीस मला पकडायला जेलला टाकलं. ही भारतीय जनता पार्टी आहे का हो? भाजपच्याच कार्यकर्त्याला जेलमध्ये टाकते, भाजपच्याच कार्यकर्त्याचं पद काढते, 150-125 मंदिरं बांधणारा कार्यकर्त्याला दूर ठेवते आणि हिंदुत्व हिंदुत्व म्हणते. मित्रांनो, भारतीय जनता पार्टी फक्त आलेल्या कार्यकर्त्याचा उपयोग करून घेते, त्याच्याकडून फक्त त्यांचं साध्य करून घेते. यूज अँड थ्रो. मला एकदा स्टँडिंग कबूल केली, दिली नाही. विधानसभा कबूल केली, दिली नाही. महापौर कबूल केलं, ते दिलं नाही. नाशिक लोकसभा तुम्ही साक्षात, मी 100% तुमच्या आशीर्वादानं मतदानावर निवडून आला असतो, परंतु पडणारा उमेदवार जो 10 वर्ष कधीच मतदारसंघात फिरला नाही, हेमंत गोडसे, त्याला उमेदवारी दिली. आणि मी 1 वर्ष आधी सांगायचो, हा पडणारे, हा पडणारे. आपल्या रंगीसाठी एक चांगलं स्थळ आलंय बघ. सरकारी हॉस्पिटलात वाढवाय हाय. पुढच्या वर्षी रंगीचा भार उडवून टाकूया बघ. एवढी घाई काय आहे तुम्हासनी? अजून तिला खूप शिकायचं आहे. पैसा आहे का आपल्याकडं? आणि तुमचा एकही पैसा न घेता शिकले तर? तुझ्या मामानं काढून ठेवलं ना कॉलेज ते? हो, मंत्रालयातल्या मामांनी. महायुती सरकारने मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलंय. महाराष्ट्राच्या लेकींना सुशिक्षित विचारा एकदाचा. आताही मी भारतीय जनता पार्टीला आम्ही 10 उमेदवार नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात इच्छुक होतो. दिनकर पाटील, जगन पाटील, बापू सोनवणे, शशिकांत जाधव, मला वाटतं अजून दिलीप भांबरे, पेशकर, मुकेश साहने, असे आम्ही 10 उमेदवार होतो. 10 उमेदवारांनी गिरीश भाऊ महाजनांना सांगितलं, देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगितलं,
चंद्रकांत दादांना सांगितलं, रावसाहेब दानवेंना सांगितलं, यादव साहेबांना सांगितलं, विनोदजी तावडेंना सांगितलं, साहेब आमच्या 10 जणांतून कोणालाही उमेदवारी द्या. परंतु ते म्हणे मग काय होईल. म्हणलं सीमाताई सुद्धा हेमंत गोडसे सारख्या डिपॉझिट जप्त होऊन पडतील. ते म्हणे सीमाताईंचं काम फार चांगलंय. हो ना साहेब म्हणलो, फार चांगलं. 2019 या दिनकर पाटलाने 11,000 मतं दिले. तेव्हा सीमाताई हिरे 9,000 मताने निवडून आल्या. तेव्हा अपूर्व हिरेच निवडून येणार होता. परंतु मला त्यावेळेस सांगितलं, गिरीश भाऊ महाजन, रघुनाथजी कुलकर्णी, गिरीश पालवे, बापू सोनवणे माझ्या घरी आले आणि सांगितलं तुम्हाला महापौर करू, सीमाताईंना निवडून आणा. अहो मी एवढा बावळट माणूस, 10,000 नागरिकांची मीटिंग घेतली, सगळ्यांना श्रीकृष्णाची शपथ दिली की माझ्या बहिणीला निवडून आला, मला महापौर करणार आहे. अहो बहिणीने तर विश्वासघात केला, पाठीत खंजीर खुपसला. महापौर कळायचं म्हणून मीटिंग झाली मानस हॉटेलला आणि सीमाताई हिरे गिरीश भाऊंना बंद खोलीत सांगतात सतीश नाना कुलकर्णींना महापौर करा. अरे गिरीश भाऊ म्हणता अरे आपण दिनकर पाटलांना शब्द दिलाय, नका 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 म्हणे, तो माझ्यापेक्षा मोठा होऊन जाईल. सीमाताई तुमच्यापेक्षा मी मोठाच आहे, वयाने बिन सगळ्याच गोष्टीत. तुम्ही माझ्या कुठंच लागत नाही. आताही तुमचं डिपॉझिट जप्त होणार आहे. बघायला या जनसमुदाय. अजून एक सांगायचं राहिलो, गिरीश भाऊंची कथा. गिरीश भाऊ महाजन संकटमोचक म्हणतात. अहो संकटमोचक नाही, 1 नंबरचा लबाड माणूस. तिकीट फायनल होण्या अगोदर अमोल पाटील, मी आणि मुकेश साहने मुंबईला गेलो. अहो 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 अण्णा या 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 या. मी म्हणलं तिकीट फायनल झालं का काय. म्हणे तुमचा सर्वे सीमाताईंचा सर्वे झाला, तुम्ही 12% सर्वेत आहात आणि सीमाताई 42% आहे. लगेच म्हणे थांबा, लागल्यास मी ज्याने सर्वे केला त्याला फोन लावतो. बघा खोट्याच्या कपाळी गोटा. फोन लावला, स्पीकर चालू केला, तिकडून तो पुण्याचा माणूस म्हणतो भाऊ दिनकर पाटील 42% होते, सीमाताई 12% होते, पण तुम्ही वाढवायला लावलं, सीमाताई पुढे केल्या. तुम्ही सांगा, मी 42% सर्वे, सीमाताई 12%. गिरीश भाऊ उंदीर जसा पाण्यात भिजता असा गिरीश भाऊ गळून गेला बिचारा. म्हणलं गिरीश भाऊ आता तुमची निवडणूक सांभाळा, तुम्हाला फार प्रॉब्लेम आहे, कारण तुम्ही खूप लोकांना त्रास दिलेला आहे, माझ्या सारख्यालाही त्रास दिला. मी येतो आता विधानसभेतच भेटतो तुम्हाला. अरे मी सर्वे मध्ये मी सीमाताई 12%, तरी सीमाताईला तिकीट. बंधूंनो, म्हणून म्हणलो खोट्याच्या कपाळी गोटा.
मग उमेदवारी जाहीर झाली. तुम्हाला माहिती आहे मी निर्धार मेळावा घेतला. त्या निर्धार मेळाव्यामध्ये 7 ते 8 हजार माझे मित्र परिवार आले आणि त्यांनी सांगितलं अण्णा तुम्ही जो निर्णय घ्याल तो मान्य. मित्रांनो 11 वर्ष भारतीय जनता पार्टीत वाट पाहिली. 65 वर्षाचा झालो वाट पाहता पाहता. तर पुढच्या 70व्या वर्षी तुमच्याकडे काठीवरच आलो असतो. मग मात्र 12 वाजेला रात्री माझ्या घरी डॉक्टर प्रदीपजी पवार, अतुलजी चांडक, सलीम मामा शेख, अंकुशजी पवार, सुदाम कोंबडे आणि योगेश शौर्य हे 7 जण माझ्या घरी आले. सांगितलं दिनकर पाटील तुम्हाला आमची मनसेची उमेदवारी घ्या. इकडे पुढारीचे पत्रकार बसले यांनी महिना भरपूरच लिहिलं तर मनसेची उमेदवारी घेणार आहे. त्यांना कसं काय समजलं होतं काय माहिती. मी म्हणलं सलीम मामा मनसेत माणसं किती आहे उमेदवारी तर घ्या. खरोखर सांगतो मी थोडासा थांबलो आणि सांगितलं ओके. 7:30 वाजेला दुसऱ्या दिवशी माननीय राज साहेबांकडे नेलं मला. 7:30ला प्रवेश झाला. बंधू भगिनींनो 7:41 माझ्या हातात उमेदवारीचा एबी फॉर्म राज साहेबांनी दिला. राज साहेबांची पत्नींनी सांगितलं दिनकर पाटील म्हणलं ताई 23 तारखेला पेढेच घेऊन येतो. आणि बघा मला उमेदवारी मिळाल्यावर मला वाटत होतं हे 7 जण काय भारतीय मनसेमध्ये. अहो चक्क 5000 18 ते 25 वय गटातील मुलं माझ्या घरी. कोणत्या पक्षाचे मनसेचे. एवढे ताकद मनसेची नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात आहे हे मला माहित नव्हतं. पण कार्यकर्त्यांनी सांगितलं अण्णा तुम्ही आलेत आम्ही तुम्हाला निवडून आणणार. आणि आज 12 प्रभाग आहे नाशिक पश्चिम मध्ये. प्रत्येक प्रभागात मनसेचा कार्यकर्ता घराघरात जाऊन प्रचार करतोय. आणि तुम्ही माझ्या कुटुंबावर प्रेम करणारे अनेक नातेवाईक मित्र परिवार. अरुण नागरेंनी सांगितलं अरुण नागरे तर मानव पंथाचे पण आहेत. या ठिकाणी विठ्ठल आयरे बोलला, रवींद्र दिवरे बोलला. कारण माझी लाडकी बहीण सीमाताई सारखी सांगती
मी कसमा आहे, मी कसमा आहे. अरे माझ्याकडे कसमा नाही का? बघ 2 कसमा कसे बोलले. आणि मला कसमा तर नगरसेवक करता 92 पासून. आणि माझ्या बहिणीला खानदेशी बोलता येत नाही, ती नाशिकची आहे, तिचं माहेर नाशिक आहे. फक्त महेश हिरे सटाण्याचा आहे. जातीवाद करतात, धर्मवाद करतात, प्रांतवाद करतात. माता भगिनींनो विनंती आहे, जातीवाद धर्मवाद करून 5 वर्ष वाया जातात. 10 वर्ष माझ्या बहिणींनी फक्त खेळण्या बसवल्या, ग्रीन जिम बसवल्या, सभा मंडप केले. अरे पण या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये कष्टकरी शेतकरी कामगार वर्ग राहतो. यांना गरज रोजगाराची आहे, यांना गरज आपल्या सगळ्या सुविधा मिळाव्या ती आहे. एकही नवीन कंपनी सीमाताईंनी आणली का सांगा? यस नो बोला. एखादी बंद कंपनी चालू केली का? IT हब IT पार्क आणलं का? अरे सिडकोचा सर्वात मोठा प्रश्न फ्री होल्ड, पाण्याचा प्रश्न, ड्रेनचा प्रश्न. याच्यामध्ये हा कामगार वर्गामध्ये अनेक कामगार कंपनीतून रिटायर झाल्यावर त्यांना 1500 रुपये फक्त पेन्शन मिळते. त्यांना 10-5 हजार रुपये पेन्शन मिळावे हे ताईंनी प्रयत्न केले का? मग ताईंनी काय करीत होत्या 10 वर्ष? किती वेळा तुम्हाला भेटली माझी बहीण? अहो मी निवडून दिलं, 11,000 मतं दिले, साधी मला ते आभार सुद्धा मानले नाही. मला जर सीमाताईंनी 11,000 मतं दिले असते, सीमाताईचा फोटो खंडेरावाच्या देवाजवळ मी देवाऱ्यात ठुला असता. दरवेळेस सीमाताईचं दर्शन घेतल्याशिवाय बाहेरच गेलो नसतो. अहो किती कृतज्ञ बहीण माझी. निवडून आल्यावर म्हणायला पाहिजे, अण्णा 11,000 मतं तुम्ही दिली, धन्यवाद. काहीच नाही, एकही काम केलं नाही. एक काम केलं, धनंजय बेळेला आयमा निमाचा अध्यक्ष आहे, इंडस्ट्रीचा 25 वर्ष झाला माणूस काम करतोय. सीमाताई त्यांच्या कार्यक्रमाला गेला, त्यांना तिकडे निमंत्रणही नव्हतं. बिगर निमंत्रणाचं जावं का हो? बिगर निमंत्रणाचं फक्त दुःखाच्या दारी जावं. अहो तुम्हाला निमंत्रणच नाही, तिथं गेल्या, कार्यक्रम झाला, फोटो काढायसाठी पुढे आल्या, फोटो काढता काढता पाय सरकला म्हणून धनंजय बेळेने बहीण म्हणून हात दिला, सावरलं. आणि सीमाताईने त्याचा असा कार्यक्रम केला, त्याचा ऑफिस फोडलं, त्याला मारलं. कशा नवीन इंडस्ट्रीज येतील हो? मग सीमाताईला मतदान कोण करणार? हा तर कामगार वर्गाचा मतदारसंघ. तुम्ही इंडस्ट्रीच्याच लोकांना मारता, गोकुळ कशा मतं मिळतील? किती सीमाताई हुशार आहे हो का बावळट? असं सीमाताईंचं माझ्या बहिणीचं काम. अजून एक सांगतो, निवडणूक म्हणजे फॉर्म घ्यायचे 2-3 दिवस राहिले होते. मला देवेंद्र फडणवीस साहेबांचा रात्री 12ला फोन, दिनकर पाटील तुम्ही काय करता? म्हणलो काहीच करत नाही, मनसेचं तिकीट घेऊन आलोय. म्हणे उद्या येता का? म्हणलो विधानसभेतच भेटू साहेब. आता हे मी देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगितलं, तुमच्या पाठिंब्यामुळे सांगितलं बरं का. मला खात्री होती 45 वर्ष सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन काम केलं, कधी जातीवाद धर्मवाद केला नाही.
माझं मत त्यांना, ज्यांना माझ्या गरजांची जाणीव आहे. आणि फडणवीस साहेबांनी फोन ठेवून दिला. मित्रांनो, अजून काही विचार सांगायचंय. तुम्हाला गुंडागर्दी पाहिजे का शांतता? तुम्हाला सलीम कुत्ता माहितीये का? अरे सलीम कुत्ता माहितीये का तुम्हाला? मग आता सलीम कुत्ताचा जोडीदार उभा आहे, शिवसेनेचा सुधाकर बडगुजर. पोराला मोका, त्यालाही मोका, मोकाच मोका. 30 केस, दाऊशी संबंध असलेला बॉम्बस्फोट केलेला माणसाबरोबर त्याचे, देशद्रोहाबरोबर त्याचे फोटो नाचतोय. आपण काल बघितलं असेल, भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मारामाऱ्या काल बघितल्या असतील आपण. मी अगोदर सांगायचो, सीमाताईंना मी थंड म्हणायचो, बडगुजरला गुंड म्हणायचो. पण आता दोघही गुंड झाले. आता या दोन्ही गुंडांना मतदान करायचं का? सांगा काय करणार आहे? तुम्ही मतदान करणार का दोन्ही गुंडांना? तुमच्याकडून आवाज येत नाही भगिनीनो. आजच्या आपल्याला शांतता हवी आहे, इकडे विकास हवाय. आपल्याला गुंडागर्दी नकोय. सुधाकर बडगुजरला मत म्हणजे सलीम कुत्ताला मत, दाऊदला मत. त्याचे कार्यकर्ते सारखे माझ्या कार्यकर्त्यांकडे येतात. मनसेच्या भाऊ बरोबर येत्या का? आमच्या कार्यकर्त्या त्याने आम्ही अण्णा बरोबर आहे, आम्ही सलीम कुत्ता बरोबर नाही येणार. मित्रांनो, आपली 5 वर्ष वाया जातात. कालची जी त्यांची भांडणं झाली, ही पैसे वाटप चालू होतं. एकमेकाचे पैसे वाटताना एकमेकाला धरतात, मारतात. बरं, मारामाऱ्या हाताने नाही करत. तलवारी, चॉपर, पिस्तूल. बडगुजरनी तर 25 गाड्या बाहेरून भरून आणलेल्या. आणि सीमाताईंनी 50. वसंत जाम दोघांची टक्कर चालू आहे. आणि माझी टक्कर मतदारांशी चालू आहे. आणि त्यांची टक्कर त्यांच्यामध्ये चालू आहे. मी सारखा सकाळी 6ला उठवतो. ग्रीन जिथं जलतरण तलाव आहे, जिथं जॉगिंग ट्रॅक आहे, तिथं मी जातो. अशा क्लबमध्ये मी जातो. त्याच्यानंतर पायी रॅली काढतो. मी पायी पायी फिरतो. हे उमेदवार गाडीत फिरते अशा करीत, जसे निवडून आले. अरे दादांनो, तुमचं डिपॉझिट दोघांचं जप्त होणार आहे. तुमच्याकडून जनतेला काय फायदा होणार आहे? म्हणून माझी विनंती आपल्याला, आपण सर्वांनी, मला आमदार काय व्हायचं ते सांगतो. आता मी नवीन कंपन्या आणणार आहे, बंद कंपन्या चालू करणार आहे. आणि जी मुलं इंजिनियर होतात त्या मुलांसाठी IT हब, IT पार्क आणणार आहे, की जेणेकरून जी मुलं इंजिनियर होतात त्यांना पुन्हा बेंगलोर, हैदराबाद या ठिकाणी जावं लागणार नाही. जी मुलं MPC UPC होतात
त्यांच्यासाठी सुद्धा मी काम करणार आहे. त्यांच्यासाठी सुसज्ज अशा अभ्यासिका उभारणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी शिडको मध्ये, सातपूर मध्ये, अंबड मध्ये गेल्या, त्या शेतकऱ्यांच्या प्रकल्पग्रस्तांना मी न्याय मिळवून देणार आहे. शिडकोचा जो प्रश्न आहे फ्री होल्ड, तो प्रश्न मी सोडवणार आहे. खरं तर हा कामगार वर्ग या ठिकाणी मोठा सुसज्ज असे शिडको सातपूर मध्ये 100-200 खाटांचे दवाखाने व्हायला पाहिजे नव्हते. सीमाताईंनी ते केले नाही. 10 वर्षामध्ये त्यांना एकही मी सांगितलेलं काम सुचलं नाही. ते 2 ठिकाणी मी सुसज्ज असे 100-200 खाटांचे दवाखाने उभारणार आहे की जेणेकरून माझ्या माता भगिनींना कोणताही आजार झाला, होऊ नये, झाला तर त्या ठिकाणी फ्री मध्ये त्यांना उपचार व्हावेत. जे कामगार रिटायर होता कंपनीत, त्यांना 1500 रुपये पेन्शन मिळते. त्यांना 10-5 पेक्षा जास्त पेन्शन मिळावे, ते काम मी करणार आहे. शांते, कुठे चालली? उन्हांदा माहेरी वाटतं. मित्रांनो, अनेक मला यासाठी आमदार व्हायचं. मला आमदार खेळण्या बसवण्यासाठी आणि सभा मंडप करण्यासाठी व्हायचं नाही. मला याच्यासाठी आमदार व्हायचंय. मित्रांनो, बंधू भगिनीनो, आपण सर्व शून्य नागरिक आहात. आपलं बहुमोल मत वाया घालू नका. आपलं मत या गुंडांना देऊ नका. वातावरण संपूर्ण नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये कायमचं गुन्हेगारीचा हा मतदारसंघ होऊन जाईल. तुम्हाला जाणीव मी अध्यात्माचं किती मोठं काम करतो. कोणताही नागरिक कोणत्याही देवा धर्माचं काम घेऊन येऊ द्या, त्याला आमच्या जनता दरबारातून परत पाठवलं जात नाही. आपल्याला माहिती आहे, आनंद दिघे साहेबांनंतर या महाराष्ट्रात 45 वर्षापासून जनता दरबार फक्त दिनकर पाटलाकडे चालतो. सकाळी आणि संध्याकाळी 2 टाइम सीमाताईंकडे जनता दरबार जो चालतो तो फक्त याचा. आणि मित्रांनो, तुम्ही बसमध्ये कधी बसलात का? बसमध्ये बस स्टॉपवर आपण असा हात देतो आणि बस तिकडे थांबते. तसा दिनकर पाटील आमदार राहील. हात द्या, आमदार थांबवा. मित्रांनो, तुम्हाला आता माझी निशाणी काय आहे सांगा बरं, जोरात सांगा. बटन नंबर बघा बरं, नंबर सुद्धा येत. 33 कोटी देवांचा मला आशीर्वाद आहे. आणि मला नंबर सुद्धा 1 मिळाला. 1 नंबरने मताने मी निवडून येणार म्हणून 1 नंबर बटन मिळालं. मला मतदान कोण कोण करणार आहे? सगळे मागे, इकडून तिकडून सगळे वर हात करा बरं. सगळे करणार आहे. आता एवढे मत जर दिले तर
तर 2 लाख मतं मला मिळतील. आता एक काम माझ्या बहिणींना बंधूंना पण, माझ्या बहिणींनी स्वयंपाक करताना पोळ्या लाटताना रेल्वे इंजिन, भांडे घासताना रेल्वे इंजिन, दाजी जेवायला बसल्यावर दाजीला जेवायला देताना रेल्वे इंजिन, दाजी जर म्हणले तू सारखी रेल्वे इंजिन का म्हणती, माझा भाऊ उभा आहे आणि माझ्या भावाला निवडून आणायचं आहे. बंधूंनी पण तेच करायचं. माझ्या बहिणीला सांगताना हेच सांगायचं, सारखं रेल्वे इंजिन रेल्वे इंजिन, नंबर 1 बटन नंबर 1 बटन. त्यांचे बटन कुठं आहे त्यांनाच माहित नाही. आता अजून एक काम करणार आहे ते, कायद्याने पैसे वाटणं पैसे घेणं गुन्हा आहे, परंतु त्यांनी दिले तर दोघांच्याही घेऊन टाका. दोघांचे पैसे घेऊन मतदान कोणाला करणार? तुम्ही सांगा, असा उमेदवार आयडिया देणारा महाराष्ट्रात कोणी आहे का? मीच आयडिया देतो तुम्हाला. दोघांचे लाईनशीर पैसे घ्या, दोघांकडे गपाप पैसे आहेत. आता त्यांची पैसे वाटण्यावरून अजून एक दंगल होणार. याचे पैसे वाटायला गेले का त्याचे कार्यकर्ते त्यांना जोडणार. माझं मत त्यांनाच ज्यांनी महाराष्ट्रातल्या महिला This isn't a त्याचे गेले का याचे कार्यकर्ते त्यांना जोडणार. एक दिवस दोन्ही गुंडांची मारामारी होता होता दोघांचं डिपॉझिट जप्त होणार. तुम्हाला शब्द देतो, आजही 18 तास काम करतो. 65 वर्ष वय. माझ्याबरोबर पायी चालताना रॅलीनी हे पोरं दमतात. ते सांगतात तुम्ही कसे चालतात. मी सांगितलं मी मानभाव आहे, निर्व्यसनी आहे, मी दारू पित नाही, त्यामुळे मी व्यवस्थित तब्येत आहे, मला अजून चष्मा नाही. त्याचं कारण निर्व्यसनी. देवधर्माचं काम, सकाळी उठल्यापासून पॉझिटिव्ह बोलणं, लोकांचं काम करणं. आताही मला अनेक फोन येतात. फॉर्म भरताना एक कार्यकर्त्याचा फोन आला, म्हणे बैलगाडीतून तुमची मिरवणूक काढा. तरी मी त्याचं ऐकलं. आता बैलगाडीतून मिरवणूक काढल्यावर 40,000 जनता तिथं पोहोचणार कधी? तरी मी त्याला हाच म्हणलो. आताही भरपूर फोन येतात, अण्णा असं करा, अण्णा तसं करा. मी म्हणतो यस बाबा तसंच करतो. मी तुमचं ऐकणार, तुम्हाला भेटणार, जनता दरबारही चालू राहणार. हे सर्व करायला माझ्या बायकोचा मला फार पाठिंबा आहे. बायको 2दा नगरसेवक झाली, मी 4 वेळा झालो. बायकोला माझ्यापेक्षा 1000 मतं जास्त मिळतात. हे का सांगितलं तुम्हाला पण लक्षात ठेवा. बायकोचा पाठिंबा असल्याशिवाय काही करता येत नाही. तुम्ही आगाऊपणा करू नका.
अजून काय सांगू? मग मला मतदान करणार? मी आमदार होणार ना? मी खूप खुश आहे, कारण मला मनसेची उमेदवारी मिळाल्यावर जो प्रतिसाद मिळतो, सर्व जाती धर्माची माणसं माझ्याबरोबर आलीत, सर्व मला मदत करतात. सर्वांनी एका शब्द दिला, मी जेव्हा कोणत्याही पायी रॅलीने जातो 500-500 भगिनी मला ओवळतात, पूर्ण कपाळ भरून जातं. प्रत्येक बहीण म्हणते, भाऊ म्हणतो, अण्णा तुम्हीच निवडून येणार 1 नंबर मताने. आता जर गाडीने चाललो, नाशिक मध्ये जरी गेलो तरी तिकडून नागरिक म्हणते अण्णा 1 नंबर. एवढा पाठिंबा. माझा एक मित्र भेटला, सांगितलं अण्णा तुमचं वातावरण, तो बिचारा राजकारणात नाहीये, वाणी समाजाचा माणूस, मला उमेदवारी मिळाली आणि माझ्या घरी आले, सांगितलं अण्णा मला काही उमेदवारी कुठं करायची नाही, मी राजकारणात नाही, पण पर्याय म्हणून जे 2 उमेदवार आहेत, सीमाताई 10 वर्ष भेटलं नाही आणि सुधाकर बडगुजर हा गुन्हेगार प्रवृत्तीचा आहे, लगेच त्यांनी फोन काढला आणि सलीम कुत्ताचा फोटो दाखवला मला. आम्ही याला मतदान करायचं का? सुशिक्षित स्टँडर्ड माणूस हा विचार करतो, म्हणून आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. मला तर खरं नवल वाटतं की महाविकास आघाडीने अशा माणसाला उमेदवारी द्यावी. दुःख आहे, अशी माणसं जर गुन्हेगार प्रवृत्तीची जर निवडून येत असतील आणि या मतदारसंघामध्ये कामगार वर्ग, कष्टकरी शेतकऱ्यांना जर त्रास होणार असेल तर आपण तो विचार करायचा नाही. मित्रांनो, आपल्याला खरं महाराष्ट्र घडवायचं आहे. राजसाहेबांचं जे स्वप्न आहे, तुम्हाला वाटतं ना राजसाहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे? मित्रांनो, आपण बघितलं महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीने इतके पक्ष केले, बापात बाप, भावात भाऊ, पुतण्यात बाप, पोरात पोर, काही ठेवलं नाही. एका पक्षाचे 5-5 पक्ष करून ठेवले आणि भीती वाटते कार्यकर्त्याला विचारायचं तुम्ही आता कुठे आहे म्हणून. विठ्ठला कोणता झेंडा घेऊ? आता मी मनसेचा झेंडा घेतला. म्हणून आपल्याला राजसाहेबांना पाठिंबा द्यायचा, राजसाहेबांचे हात बळकट करायचे आहे. अजून या नाशिक जिल्ह्यामध्ये इगतपुरी मतदारसंघामध्ये काशीनाथजी मेंगाळ मनसेचे उमेदवार आहेत. देवळाली मतदारसंघात मोहिनीजी जाधव आहेत. पूर्वमध्ये प्रसाद सानप आहे. आता यांना सुद्धा 2-2 मिनिटं बोलायचं. आता मी तुमच्या विश्वासावर आमदार होणार ना? मातांनो तुम्ही करा काय काय ओके. आता मी माझं भाषण संपवणार आहे. साहेब 5 मिनिटात येत आहेत. शांतता ठेवा, ऐकायचं आहे. आणि मी या ठिकाणी सर्वांना राम कृष्ण हरी. मजहब की बुनियाद पर श्रीराम आपला आहे, भाजपचा बापाचा नाही. एकाच शब्दात सांगतो, भारतीय जनता पार्टी रामाचं नाव घेते आणि जिडं जिडं रामाचे मंदिर तिडच भाजपचे सीट पडून गेले. अयोध्येला सीट पडलं आणि नाशिकला काळाराम मंदिर इडही सीट पडून गेलं. म्हणून आपला श्रीराम आपला आहे. आणि सर्वांना आता जय हिंद करतो. आता काशीनाथ मेंगाळ आणि हे 2-2 मिनिटं बोलतील, त्यांचे पण विचार ऐका. तुमच्या तिकडे जर ओळखी असेल, नातेवाईक असेल, मित्रपरिवार असेल,
त्यांना सांगा त्यांना पण मतदान करायचं आहे. आणि एवढ्यांना विनंती, आपले जेवढे नातेवाईक चिडको, सातपूर, भगिनींना जाऊ नका देऊ, त्यांना थांबवा. कोणी साहेबांचं भाषण ऐकल्याशिवाय कोणी उठू नका, बसून घ्या. साहेब नाराज होतील बरं का, जाऊ नका, सगळे बसून राहा. 5 मिनिटात साहेब येत आहेत. आणि आता पुढचं सूत्रसंचालन सलीमजी मामा करतील. धन्यवाद. जय श्रीराम. हॅलो, येतो आवाज येतोय का? या ठिकाणी इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे उमेदवार माजी आमदार काशीनाथ मेंगाळ आपल्याला 2 शब्द मार्गदर्शन करतील. फक्त निवडून द्यायचं आवाहन करायचं. हा, एकशे 125 नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार, आपले सर्वांचे मार्गदर्शक नेते आदरणीय दिनकर अण्णा पाटील यांच्या प्रचारानंतर आदरणीय राजसाहेबांचं 5 मिनिटात आगमन होत आहे. मी खऱ्या अर्थानं दिनकर अण्णाच्या बाबतीत बोललो तर दिवसभर जरी बोललो तरी कमी पडेल. दिनकर अण्णाचं काम म्हटल्यानंतर जवळजवळ 30 वर्षापासून माझ्या मतदारसंघात इगतपुरी त्र्यंबकेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणात एक काम केलेलं आहे. ज्या ज्या गावात गेला असतील त्या त्या गावामध्ये ज्या ज्या समस्या असतील ते सोडवण्याचं काम आदरणीय दिनकर अण्णांनी केलं आहे. त्र्यंबक असेल, हर्सूल असेल, ठाणापाडा असेल, घोटी असेल, इगतपुरी असेल, या भागामध्ये खऱ्या अर्थानं दिनकर अण्णांचं काम एक जे मोठं काम आहे त्यांचं काम तळागाळामध्ये पोहोचण्याचं काम करणाऱ्या दिनकर अण्णांनी केलं आहे. आणि मला खात्री आहे दिनकर अण्णांची निशाणी 1 नंबर आहे आणि रेल्वे इंजिन 1 नंबर आहे आणि माझी निशाणी सुद्धा 1 नंबर रेल्वे इंजिन आहे. आणि मला खात्री आहे दिनकर अण्णा तर विधानसभेमध्ये जातीलच. मी 2009ला माझा फक्त 1800 मतांनी पराभव झालेला आहे बांधवनो. आणि त्याचा वाचपा करण्यासाठी आदरणीय राजसाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या 20 तारखेला रेल्वे इंजिन ही निशाणी आहे. बांधवनो बंधूंनो, जे सातपूर परिसरामध्ये असतील, ते सिडको परिसरामध्ये असतील, ते पाथर्डी परिसरामध्ये असतील, त्या सर्व बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे, येणाऱ्या 20 तारखेला आपण अण्णाला तर विधानसभेमध्ये पाठवशाल, त्याच पद्धतीने इगतपुरी मतदारसंघामध्ये सुद्धा मला पाठवा हीच कळकळीची विनंती करतो. माझ्या पाठीशी रतनकुमार इतम साहेब आहे, मला खाती संदीप भाऊ किरो आहे, रामदासजी काडोळ आहे, ही सर्व मंडळीला सलीम मामा आहे, सगळे नेते मंडळ आहे. आणि म्हणून येणाऱ्या भविष्यामध्ये गोरगरिबांचा न्याय, जो रोजगाराचा प्रश्न जे जे असतील, दिनकर अण्णांची ताकद इतकी मोठी आहे. दिनकर अण्णांनी शब्द दिला तर 25,000 मतं मला इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पडतील. आणि मला खात्री आहे दिनकर अण्णांच्या आशीर्वादानं मी विधानसभेमध्ये जाईल. आणि कळकळीची विनंती करतो, 20 तारखेला रेल्वे इंजिन 1 नंबरचं बटन दाबून मला प्रचंड मताने विजय करा, हीच कळकळीची विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देवळाली मतदारसंघाच्या उमेदवार मोहिनी गोकुळ जाधव पाटील यांना विनंती करू त्यांनी 2 शब्द बोलाव. नमस्कार, मी सौ मोहिनी गोकुळ जाधव, 126 देवळाली सभा विधानसभा मतदारसंघातली अधिकृत उमेदवार. सर्वप्रथम मी माझ्या पक्षाचे आभार व्यक्त करते की माझ्या पक्षाने एका सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या बायकोला आज ही उमेदवारी बहाल केली आहे. मी आमच्या राजसाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य पण सुशिक्षित वर्गातून पुढे येत आहे. माझं शिक्षण, मी गणितात पदवीधर असून मी UPSCची एक्झाम दिलेली आहे. अशा अनुषंगाने मला एवढंच सांगायचं आहे का आज ह्या वेळेस मी आमच्या पक्षातर्फे पुढे येत असताना एक सुशिक्षित नेतृत्वाखाली, आमचे राजसाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पुढे येत असताना मी तुम्हा सगळ्यांना आवाहन व विनंती करू इच्छिते की आम्हाला आमच्या रेल्वे इंजिनला व दिनकर अण्णांसोबत त्यांच्या लेकीलाही भरघोस मतांनी विजयी करा. धन्यवाद.
यानंतर नाशिक पूर्वचे उमेदवार प्रसाद सानपापेशी 2 मिनिटं बोलतील. ज्या पोराचा बाप BCL फोर्जिंग या कंपनीत हेल्पर म्हणून काम करायचा, कंपनी बंद पडली, ब्रेक पडला म्हणून खानावळ चालवून ज्या बापानं कुटुंब वाढवलं, ज्या पोरानं कर्ज काढून 2 ग्रॅज्युएशन 2 पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले, 2 पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले, त्या 32 वर्षाच्या गरीब सर्वसामान्य घरातल्या पोराला आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी आमदारकीची उमेदवारी दिली आहे. माझ्या समोर तिथं लढायला ज्यांचे वडील आमदार होते, खासदार होते, नगराध्यक्ष होते, ज्यांनी आपल्या पक्षासोबत विश्वासघात केले, असा उमेदवार आहे. दुसऱ्या बाजूला नगरपालिकेत ज्यांच्यावर शेकडो कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप लोक करता, असा उमेदवार आहे. पण तुमचा हा छावा, तुमचा हा पोरगा तिथं न डगमगता त्यांच्याशी लढतोय. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे, दिनकर अण्णांचा आशीर्वाद पाहिजे, तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे. साहेबांनी मला उमेदवारी देऊन आशीर्वाद दिलाय, आता तुमचा आशीर्वाद पाहिजे. आशिया खंडातलं पहिलं राजकारणाचं कॉलेज MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट मधनं मी मास्टर्स इन गव्हर्नमेंट केलंय. मी कृषी पदवीधर आहे, मी BA पॉलिटिक्स केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते, त्या शासकीय विधी महाविद्यालय मुंबईचा मी पदवीधर आहे. मी मतदारसंघात अण्णा तुमच्याच पावलावर पाऊल ठेवून 20-20 चौक सभा घेतोय. काल मी आमच्या नवनाथ नगरच्या गरीब वस्तीत फिरलो. लोक म्हणता गरीब वस्तीतले मतं पैशाने फिरता. मी त्यांना सगळ्या बांधवांना, माय माऊली माता भगिनींना म्हटलो, एका बाजूला घराणेशाहीचा पुत्र उभा आहे, दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचारी पुत्र उभा आहे, आणि तुमचा गरीबाचा पुत्र त्यांच्याशी झुंजतोय. एक प्रश्न मी गिरीश महाजन यांना विचारला. 8 तारखेला मोदी साहेबांची सभा होती, त्या सभेचा मंडप कसा बांधलाय हे पाहिलं तुम्ही, हेलिकॉप्टरने आले. जेव्हा 25 नाशिककर तुमच्या माझ्या घरातले, आपल्या भागातले ऑक्सिजन भेटला नाही म्हणून तडफडून मेले, तेव्हा बघायला तुम्ही का आले नाही? दुसऱ्या दिवशी माझ्यावर दरोड्याचा गुन्हा टाकला, ज्याच्या आयुष्यात 1 चापट मारल्याचा गुन्हा नाही, 1 छेड काढल्याचा गुन्हा नाही, 1 रुपया चोरल्याचा गुन्हा नाही, त्याच्यावर दरोड्याचा गुन्हा टाकला. हे दोघही उमेदवार गिरीश महाजनांनी उधळलेला रुपया आहे. एक छापा आहे, एक काटा आहे. ते दोघं नकली एकमेकांशी भांडताय. थोड्याच वेळात आदरणीय राजसाहेबांचं आगमन होत आहे. हे दोघं छापा काटा आहे, एकमेकाचे व्यावसायिक पार्टनर असल्याचं लोक बोलता. ते नकली झुंज लावताय, लोकांच्या प्रश्नावर लढत नाहीये. माझा संकल्प आहे, नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात 10,000 कुटुंबांना मला रोजगार द्यायचा आहे. माझा संकल्प आहे, नाशिक मधली गुन्हेगारी बंद करायची आहे. अयोध्येचा विकास होतो, वाराणसीचा विकास होतो, उज्जैनचा विकास होतो. आपल्या नाशिककरांनी काय पाप केलं का नाशिकचा विकास होत नाही? एक गोदा आरती चालू करायला 5-5 वर्ष लागले. ती पण चालू करताना पुरोहित संघात वाद निर्माण केला विद्यमान आमदारांनी. 2-2 गोदा आरती चालू आहे. अहो, पोरांना चांगल्या शाळेत शिक्षण भेटत नाही. जर तुम्ही आयुष्यभर काबाड कष्ट करता, कंपनीत काम करता, शेतीत काम करता, मोजमजुरी हमाली करता,
आणि तुमच्या मेहनतीने जर तुम्ही पोरांना शिकवलं आणि पोरं जर शिकले, त्यांना जर रोजगार नाशिकमध्ये भेटत नसेल तर त्यांना जावं लागतं दिल्ली, मुंबई, पुणे, हैदराबाद. दुर्दैवाने जर एखाद्या कुटुंबावर, त्या मोलमजुरी करणाऱ्या बापावर, त्या माऊलीवर काही संकट आलं, काही आजारपण आलं आणि तिचं लेकरू जर डोळ्यासमोर नसलं तर काय वाटत असेल. 8 दिवस झाले यांनी माझ्यावर दरोड्याचा गुन्हा टाकला, मला जेलमध्ये टाकायचा प्रयत्न केला. मी माझ्या लेकराला भेटू शकलो नाही. 2 वर्षाचा पोरगा आहे माझा. मी तुमची संवेदना समजू शकतो. मी गरिबीत जन्माला आलो, कर्ज काढून शिकला. आजही मी सामान्य माणसाचं जीवन जगतो. मी प्रभू कपालेश्वराची शपथ घेतली आहे, यांनी मला जेलमध्ये टाकावं का फासावर लटकावा, शेवटच्या क्षणापर्यंत मी नाशिककरांची सेवा करत राहील म्हणजे करत राहील. एका बाजूला पोरांना रोजगार मिळत नाही, आज चौकात खून पडताय, त्याच्यात सहभागी अल्पवयीन गुन्हेगार आहे. पंचवटी जी रामाची भूमी आहे, तपोभूमी आहे, तिथं रोलेट, बिंगो अशा अवैध धंद्यांचं काळबेळ आहे. आणखी काय हवं ते सांगा. आमदार, तुम्ही याचं उत्तर दिलं पाहिजे. कोणी गुन्हेगारी वाढवली नाशिक मधली? आज घरातली आपली स्त्री जर दूध आणायला, या ठिकाणी आदरणीय राज साहेबांचं आगमन झालेलं आहे. माझी निशाणी रेल्वे इंजिन, मराठी माणसाच्या हक्कासाठी सदैव तत्पर असणारे, ज्यांच्या येणारे आणि शब्दामध्ये ऊर्जा आहे, असे मराठी राज्यावर अधिराज्य करणारे. हॅलो, हिंदू जननायक माननीय राजसाहेब ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजसाहेब तुम ठाकरे तुम आगे बढ़ो, राजसाहेब तुम आगे बढ़ो. नवनिर्माण सेनेचा राजसाहेब ठाकरे तुम आगे बढ़ो. हिंदू जननायक माननीय राजसाहेब ठाकरेंचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, हिंदू जननायक माननीय राजसाहेब ठाकरेंचा, राजसाहेब तुम आगे बढ़ो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, हिंदू जननायक माननीय राजसाहेब ठाकरेंचा. माननीय राजसाहेब ठाकरे यांना मी विनंती करतो की आपण माननीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. तसेच माननीय बाबासाहेब आंबेडकर, माननीय ज्योतिबा फुले, माननीय सावित्रीबाई फुले, माननीय विनायक दामोदर सावरकर आणि माननीय प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा. मंचावर पदाधिकाऱ्यांशिवाय कोणीही मंचावर थांबायचं नाहीये. मी माननीय दिनकर अण्णा पाटील यांना विनंती करतो की आपण मनसेचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांचा सत्कार करावा. माननीय दिनकर अण्णा पाटील यांना विनंती करतो की आपण संस्थापक अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांचा सत्कार करावा.
सभेला निघा. हो, मी तोपर्यंत येतो तिकडे. मग त्या व्यासपीठावर आपण सगळ्या उमेदवारांना बोलू. इकडे 2 मिनिटं गरजेचं आहे, तुम्ही बोला उमेदवारांचे नावं, मग मी निघतो. इकडे गरजेचं आहे. मी बोलतो, तुम्ही निघा, तुम्ही काळजी करू नका. माझ्यावर सोडा. हे नाही उभे आहेत त्यांना सगळ्यांना. जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांनो, आज विधानसभेच्या निवडणुकांचा शेवट परवा दिवशी 5 वाजता सगळा प्रचार थांबणार. जेव्हापासून आचारसंहिता लागली तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मी सभा घेतोय, महाराष्ट्राशी बोलतोय. माझं म्हणणं मांडतोय, मत मांडतोय. आणि माझी बहुतेक भाषणं मला असं वाटतं की तुम्ही टेलिव्हिजनवरती नाही तर यूट्यूबवरती नाही तर मोबाईलवरती कुठेतरी सगळीकडे पाहिली असतील. आणि सारखे सारखे काही नवीन नवीन विषय येत नसतात. खरं तर आता शेवटच्या ज्या सभा आहेत या शेवटच्या सभांमध्ये येऊन तुमचं फक्त दर्शन घेणं हेच माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. असे कमी मतदारसंघ आहेत की ज्या मतदारसंघामध्ये मी एका मतदारसंघामध्ये 2-2 सभा घेतल्यात. त्यातला हा एक मतदारसंघ आहे आमच्या दिनकर रावांचा. त्यातली एक सभा आत्ता आहे आणि ही माझं भाषण संपलं की पुढची सभा लगेच तिथे दुसरीकडे आहे. दिनकरराव कुठे आहेत? मी आत्ता दिनकररावांना सांगितलं, म्हटलं तुम्ही पुढच्या सभेला जा आणि तिकडे भाषणं सुरू करा. म्हणून मी तुमची परवानगी मागतोय की त्यांना पुढे जाण्यासाठी आपण सर्वांनी परवानगी द्यावी. धन्यवाद. तुमचं बोलणं झालंय ना? अजून आहेत? नाशिक देवळाली मोहिनी जाधव, नाशिक पूर्व प्रसाद सानप आणि नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर काशीनाथ बेंगाळ. तुमची भाषणं झाली आहेत? तुम्ही तिघे आता पुढच्या सभेला जा, मी येतो. तिथेही लोक थांबली असतील ना?
महाराष्ट्राचे अनेक विषय असे आहेत आपल्या घोषणा थांबल्या तर मी बोलू शकीन. मला फक्त आपल्याला कल्पना द्यायची आहे, जाणीव करून द्यायची आणि आपण कुठेही गाफील न राहता न विसरता गेल्या 5 वर्षामध्ये जे महाराष्ट्राचं राजकारण झालं हे 20 तारखेला मतदान होईपर्यंत विसरू नका. ज्या प्रकारचं गलिच्छ राजकारण या महाराष्ट्राने गेल्या 5 वर्षामध्ये पाहिलं हे भारताच्या इतिहासामध्ये कोणत्याही राज्यामध्ये आजपर्यंत कधीही कोणी पाहिलं नाही. इतकं गलिच्छ राजकारण महाराष्ट्राने पाहिलं. याची सुरुवात 2019 पासूनच्या निवडणुकीपासून त्याचा निकाल लागला तेव्हापासून या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. मी आज फक्त तुमच्या समोर काही फरक सांगण्यासाठी इथे उभा आहे की मी कशा प्रकारचा विचार करतो आणि बाकीचे लोक कशा प्रकारचा विचार करतात. दोन 2019चा निकाल लागल्यानंतर लोकांनी शिवसेना भारतीय जनता पक्षाला मतदान केलं कारण त्यांना काँग्रेस राष्ट्रवादी नको होती. लोकांनी काँग्रेस राष्ट्रवादीला मतदान केलं कारण त्यांना शिवसेना भारतीय जनता पक्ष नको होता. अगदी सरळ होतं. निकाल लागल्यानंतर तुम्हाला कोणालाही न सांगता तुमचा कोणालाही विश्वासात न घेता आधी कोणत्याही गोष्टी न बोलता उद्धव ठाकरेंनी सुरू केलं की मला माझ्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ 2.5 वर्षाची घाला. कुठून विषय आला काय विषय आला कल्पनाच नाही. याच्या अगोदर काही विषय आला होता तुमच्यासमोर भाषणामध्ये काही बोललं गेलं होतं नाही. पण ज्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की माझ्याशिवाय सत्ता बसू शकत नाही भाजपची त्यावेळेला पिळायला सुरुवात झाली. ज्यामध्ये महाराष्ट्राचं हित असतं तरी मी समजू शकलो असतो. पण करायचं काय होतं फक्त माझ्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घाला. फक्त स्वार्थाचा विचार. उद्धव ठाकरेंच्या जागी जर समजा मी असतो ना आणि जी गोष्ट मी तुम्हाला दाखवली पण या लोकसभेच्या निवडणुकीला पंतप्रधान ज्या वेळेला शिवतीर्थावरती आले होते शिवाजी पार्क मैदानावरती आले होते पंतप्रधानांच्या अगोदरच्या भाषणात मी त्यांना सांगितलेल्या 5 गोष्टी होत्या. त्या 5च्या 5 गोष्टी या महाराष्ट्र हिताच्या होत्या माझ्या हिताच्या नव्हत्या. मी त्याला पंतप्रधान सांगितलं होतं की गेले अनेक वर्ष आमचा जो एक प्रश्न प्रलंबित राहिलेला आहे या महाराष्ट्राच्या अस्मितेचा आमच्या भाषेच्या अस्मितेचा आणि तो म्हणजे आमच्या मराठी भाषेला आपण अभिजात भाषेचा दर्जा द्यावा एवढी माझी आपल्याला विनंती आहे. आणि मी आज परत एकदा पंतप्रधानांचे आभार मानतो की आमच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा त्यांनी मिळवून दिला. इतकी जुनी भाषा आमची. मला तर कधी कधी खोटं नाही सांगत माझा कधी कधी ऊर भरून येतं.
काहीतरी विचार करून बघा की अरे छत्रपती शिवाजी महाराज आमची जी भाषा बोलायची घरात किंवा बाहेर ती भाषा मी बोलतो. आमचे ज्ञानेश्वर माऊली जी भाषा बोलायचे ती भाषा मी बोलतो. आमचे संत तुकाराम महाराज जी भाषा बोलायची ती मराठी भाषा मी बोलतो. या महाराष्ट्रात माझा जन्म झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी भाषा बोलायचे त्या मराठी भाषेमध्ये मी बोलतो. आमचे ज्योतिराव फुले जी मराठी भाषा बोलायचे त्या भाषेमध्ये मी बोलतो. मी मराठी आहे. अहो याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. या व्यासपीठावरती जेवढे इथे फोटो आहेत याच्यापेक्षा असंख्य फोटो या महाराष्ट्रामधले आपण अनेकांना इथे लावू शकतो. आणि ही जी आपल्याकडे श्रीमंती आहे ना, ही श्रीमंती देशाच्या कोणत्याही राज्याकडे नाहीये. ती श्रीमंती फक्त आपल्याकडे आहे. जे 19 साली जे झालं, निकाल लागल्यानंतर झालं, तिथे उद्धव ठाकरेंच्या जागी जर सुद्धा मी असतो ना, मी म्हटलं असतं मला नको मुख्यमंत्रीपद, तुम्ही ठेवा तुमचं मुख्यमंत्रीपद तुमच्याकडे, मी तुमच्या बरोबर येतो, पण मी सांगीन त्या गोष्टी माझ्या महाराष्ट्रामध्ये झाल्या पाहिजेत. त्यातले अनेक विषय असतील. मी आज आपला जाहीरनामा मी आपला प्रसिद्ध कालच केलेला आहे, त्याच्यामध्ये अनेक विषय आहेतच. त्या अनेक विषयांपैकी मी एक विषय सांगितला असता की खड्डे न पडणारा, कोणतेही अडथळे न येणारा असा मुंबई नाशिक जो रस्ता आहे हा मला पहिल्यांदा तुम्ही करून द्या. ज्या शहराकडे जाणारं दळणवळण साधनच जर कमकुवत असतील त्या शहरामध्ये लोक येतीलच का? प्रगती होईलच कशी? आज पुणे जिल्ह्यामध्ये इथे इतक्या इंडस्ट्रीज आल्या, इतके उद्योग आले. कसे आले? ज्यावेळेला रस्ते चांगले झाले, मुंबई पुणे रस्ता चांगला झाला, दळणवळणाची साधनं झाली. या नाशिक पश्चिमच्या मतदारसंघाला खरं तर नाशिकची औद्योगिक नगरी म्हणतात याला. या मतदारसंघाला इतके उद्योग आहेत, त्यातले 500 जवळपास बंद झाले. अनेक लोक बेरोजगार झाले. अनेक उद्योग येऊ इच्छितात, पण त्यांना ज्या प्रकारच्या गोष्टी पाहिजेत सभोवताली त्या मिळत नाहीयेत. राजकीय अडथळे सगळे सुरू होतात. तुमच्यापैकी अनेक जे तरुण आहेत इथे माझ्यासमोर बसलेले आहेत, तरुणी आहेत, अनेकांना माहिती पण नसेल. ही गोष्ट आहे साधारणपणे 97-98 सालची. महिंद्रा कंपनी इकडे होती, पण महिंद्रा कंपनीचं एक्सपान्शन, त्यांना तो उद्योग वाढवायचा होता, त्याच्यासाठी म्हणून त्यांना, तुम्हाला आठवत असेल, स्कॉर्पिओ नावाची गाडी तरी काढली. आणि सगळ्या गोष्टींना कंटाळले होते आनंद महिंद्रा. ज्याला सरकारी हस्तक्षेप, सरकारी त्रास, सरकारी अडचणी ज्याला म्हणतो आपण, कंटाळले. माझे मित्र आहेत ते. आणि एके दिवशी माझ्या कानावरती आलं की आनंद महिंद्रा ही इंडस्ट्री घेऊन चेन्नईला चालले. ते म्हणाले की मला इन्व्हेस्टमेंट नाही करायची, नाशिकमध्ये मला नाही यायचं, मला तिथे चेन्नईमध्ये, तामिळनाडूमध्ये मला चांगल्या सुखसोयी मिळत आहेत, तिथे मी तामिळनाडूमध्ये जातो. मला कळल्यावरती मी आनंद महिंद्राला भेटलो. त्याच्यामध्ये काही इथले नाशिकमधले पण लोक होते. मी आनंद महिंद्राला भेटल्यावरती मी त्यांची अडचण समजून घेतली. म्हटलं काय प्रॉब्लेम आहे तुमचा? कारण मला एक गोष्ट माहिती होती की ज्या वेळेला आनंद महिंद्रा इथे येतील, काय रे काय झालं रे तिथे, कोणाला काय लागलं नाही ना? सगळे व्यवस्थित आहात ना? आजूबाजूचं बोलतोय की बघून घ्या एकदा.
मी काय नाशिकचा नागरिक होतो का? पण मी महाराष्ट्राचा नागरिक होतो. माझ्यासाठी सगळी शहरं माझ्यासाठी महत्वाची आहेत. माझ्या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये उद्योग आले पाहिजेत. माझ्या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक तरुणीला जिथे राहतोय तिथे रोजगार मिळाला पाहिजे. या गोष्टींचा विचार करायचा आहे की हे ह्यांचं जे राजकारण सुरू आहे आता, विचार करून बघा तुम्ही. महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं राजकारण खेळलं गेलं, तुमचा विचारच नाही. तुम्ही मतदार म्हणून तुमचा विचारच नाही. तुम्ही मतदान करून मोकळे झालात ना, गेट आउट. आता आम्ही आमचं काय ते बघणार. म्हणजे मतदारांनी हा पक्ष नको किंवा हा उमेदवार नको म्हणून या उमेदवारावरती बटण दाबलं आणि हा उमेदवार निकालानंतर पैसे घेऊन यांच्याबरोबर गेला. अरे मग त्याच्या आधी तुम्ही हेच बटन दाबलं असतं ना. जर ह्याला इथेच जायचं होतं पैसे घेऊन, हे पैसे घेऊन ज्या वेळेला अशा प्रकारचं स्थलांतर दुसऱ्या पक्षामध्ये ज्यावेळेला करतात, एक पक्षाच्या पक्ष उठून ज्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या त्यांच्याबरोबर जाऊन बसतो, हा तुमच्या मताचा अपमान नाहीये? कोणते विचार चालू त्यांच्या मनामध्ये? कोणतेच विचार येत नाहीत. जाहीरनाम्यामध्ये काय टाकतात तर म्हणे छत्रपती शिवाजी महाराजांची जिल्ह्या जिल्ह्यात मंदिरं बांधणार. काय डोकं आहे बघा यांचं. काय हो? तुम्ही घरला नाही आलात? अगं तुला माहिती इथे मुलं शिक्षणापासून वंचित आहेत. ज्या महाराष्ट्रामध्ये विद्या मंदिरं बांधायला पाहिजेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले चांगले केले पाहिजेत, त्याच्याऐवजी आम्ही शिवाजी महाराजांची मंदिरं बांधतोय. महाराजांना तरी पटेल का? महाराजांना तरी आवडेल का ही गोष्ट? हे यांचं डोकं, तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टिकोन. या उलट आपण ज्या गोष्टी सांगतो आहोत, आता जसं मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभं राहिलं, मी तेव्हा पण सांगत होतो, 2014 साली पण तेच सांगत होतो, माझं आजही सांगणं तेच आहे. आता ते स्मारक झालं, पण जर या महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातामध्ये जर आली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मी जगातलं सगळ्यात मोठं वाचनालय हे महाराष्ट्रामध्ये काढेन. जगभरामधनं लोक ज्ञानासाठी म्हणे तिकडे आले पाहिजेत, वाचनासाठी तिकडे आले पाहिजेत, ज्ञान मिळवायला आले पाहिजेत. ही खऱ्या अर्थाने आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली असेल. आमच्या महाराष्ट्रामधल्या जास्तीत जास्त मुली या शिकल्या पाहिजेत. शिक्षणापासून त्या वंचित राहता कामा नयेत. जितक्या म्हणून आपल्याला मुलींच्या शाळा काढता येतील, त्यांना शिकवता येईल, ते आपण शिकवलं पाहिजे. ते जर शिकवलं तरच आमच्या ज्योतिबा फुलेंना आपण श्रद्धांजली वाहू शकतो. नाही तर कशासाठी त्यांच्या फोटो लावायचे हो? आज माझ्या ग्रामीण महाराष्ट्रामधला तरुण तरुणी शहराकडे येत आहेत शेती सोडून. माझ्या शहरामधले, नाशिकमधले, पुण्यामधले, मुंबईमधली मुलं मुली देश सोडून चाललेत बाहेर. हे काही चांगलं वातावरण नाहीये. पण ते का देश सोडून जात आहेत, मला असं वाटतं याचा विचार करणं गरजेचं आहे. कानावरती सतत अभद्र बातम्या. वर्तमानपत्र उघडले की आम्ही बघणार काय, आज या जिल्ह्यामध्ये आमच्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. आज हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या महाराष्ट्रामध्ये. काय त्याच्यावरती कोणता राजकीय पक्ष काय बोलतोय?
त्याच्यावरती कोणत्या प्रश्नाची उत्तरं काढली आहेत? काही किंमत, माणसाची नावाची काही किंमतच नाही. कोण शेतकरी आत्महत्या करतायत, कितवा गेला, इतका गेला, बरं ठीक आहे आज इतका गेला. काही आमच्या शेतकऱ्यांबद्दल देणं घेणं नाही, आमच्या कामगारांबद्दल देणं घेणं नाही, आमच्या तरुणांबद्दल काही देणं घेणं नाही, तरुणींबद्दल देणं घेणं नाही, आमच्या महिलांबद्दल देणं घेणं नाही. फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या खुर्चीसाठी, स्वतःच्या पैशासाठी यांचं फक्त राजकारण सुरू आहे. आज ह्या पक्षात, उद्या त्या पक्षात, त्या पक्षातनं पैसे दिले, या पक्षात गेला. हे सगळं राजकारण, ह्या निवडणुका. बस रे खाली बस. काय स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहेस काय? बस खाली ठेवते, आता नंतर करते उद्योग. ते माझ्यासाठी नसतं, ते चॅनलवाल्यांच्या कॅमेरासाठी असतं. मी दिसलो पाहिजे, आहे घरी दाखवायचं, बघा गेलो होतो सभेला. साधी गोष्ट, तर एवढा लांबून काय वाचू शकतो का मी? आज तुम्हाला चांगले रस्ते मिळत नाहीत, मुलांसाठी चांगली मैदानं मिळत नाहीत, महिलांना आमच्या चिल्ल्या पिल्ल्यांना घेऊन जायला चांगल्या बागा मिळत नाहीत. रस्त्याने गाडी चालवायला ट्रॅफिक जाम, फुटपाथने काही नाही, सगळे फेरीवाले बसले आहेत. बाकी या सगळ्या तुमचे ज्या व्यथा आहेत ना, या ज्या सगळ्या तुमचे जे त्रास आहेत ना, या त्रासाकडे तुमचं लक्ष जाऊ नये याच्यासाठी म्हणून या राजकारण्यांनी एक उपाय शोधला आहे. मी काय बोलतोय हे गांभीर्याने नीट विचार करा, घरी गेल्यानंतर पण विचार करा या गोष्टींचा. हे जी शहरं सगळी बकाल झालेली आहेत ना, ज्याच्यात तुम्हाला चालताना त्रास होतो, राहताना त्रास होतो, पाण्याचे प्रश्न, विजेचे प्रश्न, सगळ्याच गोष्टींचे जे प्रश्न आहेत, जे प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीत आणि ते प्रश्न सोडवले जात नाहीत, पण त्या गोष्टींकडे तुमचं लक्षच जाऊ नये. या सगळ्या राजकारण्यांनी व्यवस्थित सोय करून ठेवली आहे ती. आणि आमच्याकडच्या महाराष्ट्रामधले अनेक लोक त्या सगळ्या गोष्टींना, ती जी भुरळ घातलेली आहे त्याला बळी पडतायत. आणि ती गोष्ट म्हणजे जाती जातीमध्ये द्वेष निर्माण करणं. महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत काही जाती पाहिल्या नव्हत्या काय? प्रत्येकाला आपापली जात प्रिय असते, प्रत्येकाला आपापल्या जातीवरती प्रेम असेल. पण 1999 साली शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये जाती जातीचं स्वतःबद्दलचं प्रेम सोडून द्या, दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष निर्माण करायला सुरुवात केली. तू कोण आहे मराठा, तू कोण आहे ब्राह्मण, तू कोण आहे माळी. मग आता परत सुरू केलं मराठा विरुद्ध सगळे ओबीसी. हे तुमच्यात नाहीत भांडण वाद, ह्यांना तुमचा उत्कर्ष नाही करायचा आहे. हे फक्त तुमच्याकडनं मतं घेत आहेत, मतं. यांना तुम्हाला काही द्यायचं नाहीये मोबदल्यात. डोकी फुटली तुमची, फुटू देत. फुटलेल्या डोक्याने मतदानाच्या दिवशी या, मतदान करा आम्हाला, दुसऱ्या दिवशी मेलात तरी चालेल. हा जो सगळा संघर्ष सुरू केलाय ना या लोकांनी, इतका घाणेरडा, ह्यांचा जे ह्याचे तर स्वार्थ निघतील, पण ही जखम लवकर बरी होणार नाही. माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, तुम्ही एक महाराष्ट्र म्हणून एक राहायला पाहिजेत. या लोकांच्या नादी लागू नका. माझ्यासाठी जशी माळी ही जात जशी प्रिय आहे, तशी मराठा माझ्यासाठी प्रिय आहे, तशीच ब्राह्मण प्रिय आहे, तशीच माझी आगरी प्रिय आहे, माझी सगळ्या जाती माझ्यासाठी प्रिय आहेत. एकमेकांमध्ये मतभेद निर्माण करणं आणि द्वेष निर्माण करणं माझ्या मनात पण कधी येत नाही. ह्या लोकांच्या येतं कसं मनात? आणि ह्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर ह्या सगळ्या गोष्टी सुरू केल्या. होय, मी तुम्हाला थेट सांगतोय, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर शरद पवारांनी या महाराष्ट्रात हे राजकारण करायला सुरुवात केली.
तोपर्यंत आमच्या मनात पण कधी येत नव्हतं. आणि मग आमचे महापुरुष वाटायला सुरुवात केली. आमचे छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे दलितांचे, ज्योतिराव फुले आमचे माळ्यांचे, लोकमान्य टिळक आमचे ब्राह्मणांचे. तो राज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविनाच, ही घोषणा काय त्यांनी ब्राह्मणांसाठी केली होती काय? या देशाच्या स्वातंत्र्यासाठी केली होती ना. माझ्या महाराष्ट्रामधल्या मुली शिकल्या पाहिजेत, त्या कोणत्या का जातीच्या असेनात, पण त्या माझ्या मुली शिकून मोठ्या झाल्या पाहिजेत. हा विचार ज्या आमच्या ज्योतिराव फुलेंच्या मनामध्ये आला, तो काय माळ्यांसाठी आला होता काय? अठरा पगड जातीला एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना करणारे आमचे शिवछत्रपती, त्यांनी हा महाराष्ट्र मराठ्यांचा व्हावा किंवा मराठ्यांसाठीचा लढा आहे असं केलं होतं का? हे घाण राजकारण गेल्या 25-30 वर्षामध्ये या शरद पवार साहेबांनी इथे महाराष्ट्रामध्ये आणलं. आजही तेच चालू आहे यांचं. तुम्ही बळी पडू नका या गोष्टीला. मी माझ्या 2-4 सभांमधनं सांगितलंय, पुन्हा एकदा सांगतो. याचं कारण तो स्क्रू जो आहे ना, तो तुमच्या फिट झाला पाहिजे आतमध्ये. मी तुम्हाला मुद्दामून जात सांगणार नाहीये, पण मराठवाड्यामधली गोष्ट तुम्हाला सांगतोय. ज्या प्रकारची गोष्ट मराठवाड्यामध्ये सुरू आहे, अत्यंत दुर्दैवी, अत्यंत दुर्दैवी. एका समाजामधली एक व्यक्तीचं निधन झालं, त्या घरामध्ये फक्त 3 माणसं होती. त्या व्यक्तीला तिरडीवरून उचलून न्यायला 4था खानदान होता. बाहेर जी लोक होती ती वेगळ्या समाजाची होती. एरवी इतकी वर्ष खेळीमेळीने राहणारी सर्व लोक तिथे तिरडीला खांदा द्यायला तयार नव्हती, कारण ज्याच्या घरातला जो गेलाय तो वेगळ्या समाजातला आहे, आम्ही वेगळ्या समाजातले आहोत, आम्ही वेगळ्या जातीचे आहोत. मग 6 तास ते थांबले, त्यांचे नातेवाईक आले, आणि नातेवाईक आल्यानंतर मग तो 4था खांदा मिळाला. मग ती तिरडी उठली आणि मग स्मशानामध्ये गेले. हा महाराष्ट्र आपल्याला पाहिजे? ही घाण आपल्याला पाहिजे महाराष्ट्रामध्ये? अहो, याच्याबद्दल तर आम्ही बोलत होतो. उत्तर प्रदेश आणि बिहार आणि या सगळ्या राज्यांमध्ये या सगळ्या प्रकारच्या गोष्टी या जातीवर होतात. महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश बिहार करायचा आम्हाला? हे जाती जातीमध्ये जे द्वेष निर्माण करणं आहे, हे फक्त एवढ्याच गोष्टींसाठी आहे की ज्या मूलभूत जे गोष्टी आहेत, जे मूलभूत जे प्रश्न आहेत, याच्याकडे तुम्ही बघताच का बने? बेरोजगार हा बेरोजगारच राहिला पाहिजे. शेतकरी आत्महत्या करतात, अजून केल्याच पाहिजेत. महिलांना सुरक्षा मिळत नसेल, मिळालीच नाही पाहिजे. लहान मुलींवरती आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये बलात्कार होत असतील, होऊ देत. शिक्षण मिळत नसेल, मिळू न देत. आमच्याकडे हॉस्पिटलमध्ये खाटा मिळत नसतील, नको मिळू देत. रस्त्यावर चालता येत नसेल, नको मिळू देत. फुटपाथ मिळत नसतील, नको मिळू देत. मुलं बाहेर परदेशामध्ये निघून जातात, देश सोडून जाऊ देत. आमच्याकडे विजेचे दर वाढतायत, वाढू देत. महागाई वाढते, वाढू देत. सगळ्या गोष्टी होऊ देत. पण या गोष्टींकडे तुमचं लक्ष जाता कामा नये. तुम्ही कशात गुंतले पाहिजेत? तुम्ही जाती जातीमध्ये गुंतले पाहिजे. तुम्ही जाती जातीमध्ये भांडणामाऱ्या केल्या पाहिजे, डोकी फोडली पाहिजे एकमेकांची. हे काय राजकारण चाललंय ना बाबांनो, माझी विनंती आपल्याला हे ओळखा एकदा, हे समजून घ्या. आणि ह्याच्यासाठी काही माणसं उभी केली जातात आणि हे सगळे द्वेष पसरवले जातात. याचं कारण तुमच्या मूळ विषयाकडे तुमचं लक्ष जाऊ नये म्हणून. अनेक विषय आहेत त्याच्याकडे तुमचं लक्ष जाऊ नये म्हणून तुमच्याकडे एक तो तुमचा एक अवयव आलेलाच आहे, मोबाईल नावाचा. गोष्टी सतत टाकत राहायच्या. हे जे मी प्रश्न आता तुमच्याशी बोललो, हे 5 वर्ष संपूर्ण नाशिक माझ्या हातामध्ये होतं, महानगरपालिका हातामध्ये होती. मला दाखवून द्या
महाराष्ट्रात जा आणि मला दाखवून द्या की एका पक्षाकडे ही महानगरपालिका फक्त 5 वर्षासाठी होती. गंगापूर धरणामधनं येणाऱ्या पाण्यामधनं ज्या प्रकारे नाशिकची लोकसंख्या वाढते, गंगापूर धरणामधनं येणाऱ्या पाण्यातनं याच्या पुढे तुम्हाला पाणी कमीच पडणार होतं. इथे आपलं सरकार असताना, महानगरपालिका आपल्या हातामध्ये असताना आपण इकडच्या जवळच्या धरणामधनं पाईपलाईन टाकली आणि तुमचा नाशिककरांचा मी पुढच्या 50-60 वर्षाचा पाण्याचा प्रश्न करून टाकला. तुम्हाला कधी येणार पण नाही अडचण. तुम्हाला पाण्याची अडचण येणारच नाही पुढची 50-60 वर्ष. काम करणं ना याला म्हणतात. ज्या प्रकारचे नाशिकमध्ये आम्ही त्यावेळेला रस्ते केले, इथे बोटॅनिकल गार्डन रतन टाटानं आणलं होतं मी. त्यांच्या पैशामधनं हे बोटॅनिकल गार्डन उभं केलं. कोणासाठी केलं? इथे माझ्या माता भगिनी बसल्यात, पुढे मागे आहे सगळीकडे. तुम्ही बसलेला आहात. कामावरनं आल्यानंतर जायचं कुठे? मी माझ्या लहान मुलांना कच्च्या बच्चाला घेऊन जायचं कुठे? अशा जागा नकोत का शहरामध्ये? त्याच्यासाठी मी ह्या जागा केल्या. रतन टाटा व्यक्ती होऊन गेली. असे अनेक उद्योगपती आहेत ज्यांचा एक CSR फंड असतो, फंड की त्यांनी सामाजिक गोष्टींवरती ते खर्च केले पाहिजेत. हे कोणी राजकारणी त्यांच्याकडे जात नाहीत. कारण CSR मधनं जर समजा तुम्ही फंड मागितला तर ती कंपनी ते काम करते, त्यात तुम्हाला पैसे खाता येत नाहीत. त्याच्यामुळे या उद्योगपतींकडे कोणी जातच नाही. मी रतन टाटानं इथे आणलं, नाशिकमध्ये आणलं. रतन टाटा माझं पुढचं काम करण्यासाठी मुंबईमधला एक दादरचा आपला चौपाटी ते करायला तयार झाले. जवळपास 14-15 कोटी रुपये त्यांनी या बोटॅनिकल गार्डन वरती घातले. इतके राजकारणी होऊन गेले. इतक्या राजकारण्यांचे इतक्या उद्योगपतींशी संबंध आहेत. शरद पवारांचे तर फक्त त्यांच्याशीच आहेत. आमच्या एका माझ्या मित्राने फार छान एक लेख लिहिला होता की शरद पवारांना गरिबांची नावं लक्षात असतात आणि श्रीमंतांची कामं लक्षात असतात. अनेक जण बोलतात ना, अरे मला पवार साहेबांनी नावाने हाक मारली, तुझं नाव लक्षात असणार, तुझं काम लक्षात नसणार. अनेक गोष्टी आम्ही नाशिकमध्ये केल्या. 5 वर्षाच्या आत केल्या. 5 वर्षाच्या आत हे तुमच्याकडचे कारंजे असतील, इकडचा तुमचा ट्रॅफिक पार्क असेल, पुढची 5 वर्ष मिळाली असती, अजून प्रचंड गोष्टी झाल्या असत्या ज्या आजपर्यंत महाराष्ट्रामधल्या कुठच्याही शहरामध्ये झालेल्या नाहीत. अशा गोष्टी त्याच्या पुढेही अजून झाल्या असत्या. याला शहरासाठी काम करणं म्हणतात, ह्याला लोकांसाठी काम करणं म्हणतात. याला शब्द जो दिलाय ना आपण, तो पूर्ण करणं म्हणतात. आगी लावत नव्हतो बसलो मी. आणि आम्ही काय करणार? आम्हाला समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणे पुतळा उभा करायचा आहे. कसा उभा करणार? काही मागचा पुढचा कसलाही विचार नाही. आम्ही फक्त पुतळे उभे करतोय. 365 दिवसापैकी 363 दिवस त्या पुतळ्यांवरती धूळ असते आणि जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना फक्त तो धुतला जातो आणि हार घातला जातो. आमचा विषय संपला. जर छत्रपती शिवाजी महाराजांचं जर समजा स्मारक बनवायचं असेल, अहो शिवछत्रपतींचे आमचे गडकिल्ले उभे केले ना, आमच्या पुढच्या पिढ्यांना आम्हाला सांगता येईल, अरे आमचा राजा कोण होता, त्याने काय केलं. या देशाला विचार दिला त्या माणसाने. स्वराज्य, स्वतःचं राज्य. आजपर्यंत सगळ्या बाहेरच्या लोकांनी या हिंद प्रांतावरती राज्य केलं, पण या हिंद प्रांतामध्ये एक माणूस उठला आणि ज्याने एक आवाज दिला, स्वराज्य. इथे राज्य कोण करणार असेल तर आम्ही राज्य करू, तुम्ही नाही करायचं राज्य.
तो स्वाभिमानी कणा दिला, त्याच्याबद्दल आम्ही काय करतोय, आम्हाला त्यांची मंदिरं बांधायची आहेत, आम्हाला त्यांचे पुतळे बांधायचे आहेत, त्यांचा विचार कसा कायम राहील याच्याबद्दल आमच्याकडे काही गोष्ट होत नाही. आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय विचार दिले आम्हाला काही देणं घेणं नाही. आम्ही फक्त जयंती आणि पुण्यतिथींचा फक्त विचार करू. माझी आपल्याला फक्त विनंती आहे, हा सगळा अख्खा इंडस्ट्रियल झोन आहे, इथे IT पार्क आलं पाहिजे. तुम्ही माझ्या हातात सत्ता द्या, माझे आमदार निवडून द्या, दिनकररावांना निवडून द्या, या भागात IT पार्क आणीन मी. आणि हे मी तुम्हाला जे सांगतोय ना, तो माझा आवडीचा विषय म्हणून करतो मी. माझ्या गळ्यामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ घाला, मला कुठेतरी खुर्ची द्या, मला कुठच्याही पदावरती बसवा, कुठच्याही सत्ता पद द्या, मी ह्याच्यासाठी हापापलेला माणूस नाहीये. मला देणं घेणंही नाही त्या गोष्टींची. मला असं वाटतं की माझं राज्य मोठं झालं पाहिजे, माझं राज्य चांगलं झालं पाहिजे. माझे बांधव, माझ्या भगिनी, त्या चिल्ले पिल्ले सगळेजण, त्यांना घरातनं बाहेर पडल्यावरती एक समाधान वाटलं पाहिजे की अरे मी नाशिकमध्ये राहतोय, माझ्या उत्तम शहरामध्ये राहतोय. मी कालच सांगितलं ना, आमच्या देशात शोध पण लागत नाहीत. कसे लागतील? सतत गोंगाट. आमचे मूलभूत प्रश्नच आमचे सुटलेले नाहीत अजून. जिथे मूलभूत प्रश्न सुटलेले असतात ना, अन्न वस्त्र निवाऱ्याचे प्रश्न सुटलेले असतात ना, तिथे शोध लागतात. आमच्याकडचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मधला माणूस कोण, ज्याची सर्वाधिक नखं वाढली आहेत? दुसरा माणूस कोण, ज्याच्या मिशा वाढल्या आहेत? लहानपणापासून नाही कापले तर वाढतातच, त्याला अक्कल नाही लागत. हे आमच्या गिनीज बुकातली माणसं. आणि त्याच गिनीज बुकच्या पुस्तकामध्ये जाऊन बघा जरा कशा प्रकारचे शोध लागले जगभरामध्ये. आमच्या देशात काय नाही लागत? आमच्या तरुणांमध्ये काय कमी आहे? आमच्या तरुणींमध्ये काय कमतरता आहे? पण त्या प्रकारची शांतता, त्या प्रकारचे त्यांचे जे रोजचे जे प्रश्न आहेत ते मिटून पुढे गेल्यावरती शोध लागतात अनेक गोष्टींचे. असा महाराष्ट्र महाराष्ट्राचं स्वप्न मी पाहतोय. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणून मला तुमची साथ हवी आहे. त्याच्यासाठी म्हणून मी आज ही भाषण देतो आणि तुमच्या समोर येतोय. आणि म्हणून हे गेले इतके वर्ष ते काय मध्ये ओरडत आहेत? ते मध्येच ओरडत आहेत. काय राजसाहेब आगे बढो. पडतो आता पडीन. मी उलटा फिरलो गाडीकडे जाताना एकदा परत घोषणा द्या म्हणजे मी व्यवस्थित जाईन. बसा बसा, शांत बसा आपण. म्हणून येत्या 20 तारखेला आपण गेल्या 5 वर्षामध्ये ज्या घटना घडल्या, गोष्टी घडल्या, जे तुम्हाला फसवलं गेलं, जो तुमच्या मताचा अपमान झाला, त्याचा बदला तुम्हाला या महाराष्ट्राला येत्या 20 तारखेला घ्यावा लागेल. जर 30 माणसं ज्यांनी तुमच्या मतांचा अपमान केला, ज्यांनी तुमच्या मतांशी प्रतारणा केली, ज्यांनी तुम्हाला गृहीत धरलं, ज्यांनी तुमचा विचारच नाही केला, अशीच लोक जर समजा महाराष्ट्रात परत परत निवडून येत गेली, त्या महाराष्ट्राचं वाटोळं झालंच म्हणून तुम्ही समजा. कारण ज्यांनी हे असं केलं त्यांचा जर समज झाला की आपल्याला परत मतदान झालंय, आपल्याला परत निवडून दिले म्हणजे आपण जे केलंय महाराष्ट्राबरोबर ते योग्य केलंय असा त्यांचा समज होईल. ज्यांनी ज्यांनी या गोष्टी केलेल्या आहेत त्या सर्व लोकांना महाराष्ट्राने दूर ठेवलं पाहिजे. काय हे मग संपल्यावरती ना, मला वाटलं आवरा सांगतायत. पक्ष प्रवेश आहेत असो, पण मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, येत्या 20 तारखेला इथले आपले उमेदवार तर सगळे उभेच आहेत, पण माझी महाराष्ट्रातल्या जनतेला काय झालं, हे 14-15 दिवस मिळाले प्रचाराला आणि इतक्या मतदारसंघामध्ये जाणं शक्यच नाही, अशक्य.
आणि म्हणून मी महाराष्ट्राची दिलगिरी व्यक्त करतो की अनेक मतदारसंघामध्ये मला येता नाही आलं. कालच्या पण मी सभेला गेलो होतो. मी भिवंडी ग्रामीणच्या आणि आमच्या कल्याण पश्चिमच्या तिकडे जरा थोडंसं मला तब्येत बरी नव्हती. नंतर मग मी गोळी बिळी घेतली, जरा नॉर्मलला आलो, सगळं झालं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत पकपक या निवडणुका मी तुम्हाला सांगतो ना, इतक्या कंटाळवाण्या असं काहीतरी भाषण करायला मजा येते हो. हे सकाळी उठायचं आपलं तेच बोलायचं, दुपारी उठायचं तेच बोलायचं, संध्याकाळी उठायचं तेच बोलायचं. असो, पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मी अनेक ठिकाणी मला महाराष्ट्रामधल्या अनेक मतदारसंघामध्ये येता नाही आलं. मी महाराष्ट्रातल्या त्या मतदारसंघामधल्या सर्व माझ्या माता भगिनींची, बांधवांची मी दिलगिरी व्यक्त करतो. आपण हे सगळं जे उमेदवार माझे उभे आहेत त्यांना आपण निवडून द्या. आपल्याला भेटण्यासाठी मी प्रत्येक मतदारसंघात येईन, हे माझं महाराष्ट्राला वचन आहे, माझा शब्द आहे. पण येत्या 20 तारखेला आपण कुठेही बेसावध न राहता गांभीर्याने आपल्या रेल्वे इंजिन या निशाणीवरती आपण माझ्या सर्व उमेदवारांना ते रेल्वे इंजिनच्या निशाणीवरती बटण दाबून सर्वांना आपण प्रचंड मताने आपण विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि तुर्तास आपली सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.